मध्ये काही पण डाऊट असला टीचर्सकडे जायचं, ते आम्हाला ते डाऊट सॉल्व्ह करूनच पाठवायचे. ज्यावेळेस तू नीटची तयारी करत होतीस त्यावेळेस तुझी सोशल लाईफ कशी होती, म्हणजे फ्रेंड्स, फॅमिली वगैरे, रिलेटिव्स कशा पद्धतीने मॅनेज केलं सगळं? ते RCCचे मोटेगावकर सरांचं तर ऑर्गॅनिक सगळ्यात फेमस आहे, नो डाऊट. त्याच्यातून केलं तर भरपूर होते. रिपीटेड रिव्हिजन्स, टेक्स्टबुक्स वाचणं सगळ्यात जास्त, आणि पास्ट इयर तर सर्वात महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला खूप असं खराब वाटलं होतं की आता काय करावं हे ते. एक पॉईंटवर तर मला असं पण वाटलं होतं की सोडून द्या, जे भेटेल ते घ्यावं. नीटची तयारी करत असताना तुझ्या आयुष्यामधला सगळ्यात डाऊन फेज कुठला होता किंवा डिफिकल्ट फेज? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. RCC अकोला ब्रांचला शिकणारी एक विद्यार्थिनी सध्या ग्रांट मेडिकल कॉलेज आणि जे हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी तिचं MBBS कंप्लीट करत आहे. तिची आज छोटीशी मुलाखत आपण घेणार आहोत. काय नाव आहे तुझं? माझं नाव अंकिता खारोडे. तू कोणत्या इयरला आहे आणि RCCला कोणत्या इयरला होती? मी आता सध्या सेकंड इयरला आहे आणि मी RCCला 2023-24ला होती, 1 वर्ष. नीट 2025 मध्ये तुझा काय स्कोर आता? 24 मध्ये काय स्कोर आता? 24. मला 676 मार्क्स होते. 676 मार्क म्हणजे नीट मध्ये हा खूप चांगला स्कोअर मानला जातो. कशा पद्धतीने तुझी जर्नी राहिलेली आणि तू डॉक्टर बनण्याचा डिसिजन का घेतलेला? पहिलं तर मी जेव्हा फ्रेश इयरमध्ये होती, माझं नेमकं एका मार्काने मला सीट चालली गेली होती. त्यामुळे मला खूप असं खराब वाटलं होतं की आता काय करावं हे ते. एक पॉईंटवर तर मला असं पण वाटलं होतं की सोडून द्या, जे भेटेल ते घ्यावं. पण आईवडिलांचं मोटिवेशन होतं आणि नेमकंच मग असं झालं होतं की मी माझ्या एका मैत्रिणीला विचारलं होतं, जे की तेव्हा ती RCCला होती. मी तिला विचारलं की काय करू, तर तिने मला सांगितलं होतं की तू एकदा इथे येऊन बघ, इथे एक दिवस डेमो क्लास देऊन बघ. तर मी तिथे गेली होती. पहिल्याच दिवशी नेमकं मला इतकं चांगलं वाटलं. तिथले सगळे क्लासेस, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी तिन्ही पण झाले होते आणि मला इतका फरक जाणवला की मी आधी कुठे होती, मी कसा अभ्यास करायची आणि तिथलं कोचिंग कसं आहे. तर मला वाटलं की नाही, जर असं शिकवणार तर मी पण करू शकते. तर मग मी डिसिजन घेतलं की नाही, एक ट्राय देऊन बघावं, आणि मग मी RCC कोचिंग जॉईन केली. तर लास्टचे काही महिने राहिलेत नीटला, जवळपास 3 ते 4. तर कशा पद्धतीने तुझं लास्टच्या महिन्यामध्ये शेड्यूल असायचं? शेवटचे जे काही महिने असतात ते तर सर्वात महत्त्वाचे असतात असं मी म्हणते. ह्या टाईमला तुमचा सिलेबस झालेला असायला हवा, अशी मी मनात धरून सांगत आहे. तुम्हाला सगळ्यात आधी शॉर्ट नोट्स असायला पाहिजे, तुमचं सिलेबस एकदा वाचून झालेलं असलं पाहिजे. त्यानंतर आत्ताचा जो वेळ आहे तो आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सेल्फ स्टडी. तुम्ही जे नोट्स बनवले आहे, तुमचे कोचिंगचं जे मटेरियल आहे ते वाचा. तेच झालं तर बायोलॉजीसाठी किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिकसाठी NCERT सर्वात महत्त्वाचं आहे. रिपीटेड रिव्हिजन्स, टेक्स्टबुक्स वाचणं सगळ्यात जास्त, आणि पास्ट इयर तर सर्वात महत्त्वाचं आहे. पास्ट इयर तुम्ही परत सॉल्व्ह करत राहा. तुमच्या जे चुका होत आहेत ते ॲनालाइज करा आणि सध्याच त्याच्यावर लक्ष द्या, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला परत त्या चुका नाही झाल्या पाहिजे. हेच सर्वात महत्त्वाचं असतं. नाही तर काय होते की आपण नुसतंच वाचत आहो, पण त्यातनं आपल्याला काय चुका होत आहे ते कळत नाही आहे. एरर बुक टाईप वगैरे. हां, तेच. एक्झाम ॲनालाइज तू कशा पद्धतीने पेपर ॲनालाइज करायची ज्यावेळेस संडेला टेस्ट असायची? पेपर ॲनालिसिसचं असं आहे की आपला पेपर देणं झाला, आज खराब गेला, चांगला गेला, पण त्याच्यातनं काय आहे की आता काही प्रश्न असे असतात की आपण ते बरोबर करू शकलो असतो, पण बरोबर न वाचणं झालं किंवा आपल्याला वेळ नाही मिळाला, तर ते बघायचं की अच्छा मी हे नाही वाचलं तिथे, पुढून ते लक्षात ठेवायचं. किंवा काही प्रश्न असे असतात की हा टॉपिक सुटूनच गेला होता किंवा मला हा कॉन्सेप्टच नवीन माहिती पडला, तर तेव्हाच तो टॉपिक पुस्तकातून वाचून काढायचा आणि असा वाचायचं की परत ह्या टॉपिकमधनं जर प्रश्न आला ना तर हा माझा चुकला नाही पाहिजे. मग त्यासाठी तुम्हाला 1 तास लागत आहे, 2 तास लागत आहे, तुम्ही तेवढा वेळ द्या, पण पुढे असं नाही झालं का पाहिजे की परत हा प्रश्न आला आणि माझा हात चुकला, असं नाही. तू PCBचा असं इंडिव्हिज्युअल कशा पद्धतीने अभ्यास करायची? फिजिक्सचा मी असा केला, केमिस्ट्रीचा असा, ऑर्गॅनिक वगैरे. फिजिक्ससाठी मी मोस्टली जे पण कोचिंगमध्ये शिकवलं आहे तेच केलं आहे, आणि पास्ट इयर आणि JEEचे PYQ सॉल्व्ह करणं. मेन्सचे का? हां, मेन्सचे ते. त्याच्यानंतर केमिस्ट्रीसाठी ऑर्गॅनिक म्हटलं तर आम्हाला जे नोट्स मिळालेले होते RCCचे मोटेगावकर सरांचं, तर ऑर्गॅनिक सगळ्यात फेमस आहे, नो डाऊट. त्याच्यातून केलं तर भरपूर होते. त्यानंतर इनऑर्गॅनिकसाठी परत NCERT, ऑर्गॅनिक NCERT, आणि फिजिकलसाठी पण जे तुम्हाला कोचिंगमध्ये सर शिकवतात ते खूप आहे. आणि बायोलॉजीसाठी तर मी फक्त NCERT केली आहे. बायोलॉजीसाठी बाकी काहीच नाही. आणि एक्स्ट्रा बुक्स वगैरे क्वेश्चन प्रॅक्टिससाठी वगैरे? क्वेश्चन प्रॅक्टिससाठी नाही, बायोलॉजीचं मी फक्त NCERT वाचली. आणि PCB साठी
हां आणि जे कोचिंगचं जे मटेरियल ती बुक असते ना की सॉल्व्ह करायला प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स हे ते त्यातून बस. म्हणजे ते बुकलेट का? हो बुकलेट. हो ज्यावेळेस तू नीटची तयारी करत होतीस त्यावेळेस तुझी सोशल लाईफ कशी होती, म्हणजे फ्रेंड्स फॅमिली वगैरे रिलेटिव्स कशा पद्धतीने मॅनेज केलं सगळं? फॅमिली तर खूप जास्त सपोर्टिव्ह होती. माझे आई वडील दोघंही डॉक्टर आहेत. MBBS आहेत का? BMS. BMS डॉक्टर. हां. तर म्हणजे त्यांना माहिती आहे अभ्यासाचं या वयात काय महत्त्व असायला पाहिजे. तर मी पण तशी आधीपासून अभ्यासातच होती थोडी. तर फोकस राहायचं. आपलं टाईम टू टाईम अभ्यास कंप्लीट करायचा. आणि फ्रेंड्सचं म्हटलं तर मी जेव्हा RCCत होती माझे फ्रेंड्स पण खूप चांगले होते, सपोर्टिव्ह होते. आम्ही एकमेकांना मदत करायचो की तुझं हे चुकत आहे, ते चुकत आहे. काय गायडन्स द्यायचो की असं. आणि आमचं महत्त्वाचं म्हणजे टीचर्स. आम्हाला टीचर्सनी खूप जास्त गाईड केलं आहे त्या एका वर्षामध्ये. काही पण डाऊट असला टीचर्सकडे जायचं, ते आम्हाला ते डाऊट सॉल्व्ह करूनच पाठवायचे. ते सगळ्यात महत्त्वाचं होतं तेव्हा. तर आता सध्या अकोला सिटीमध्ये किंवा असे लातूर सारख्या नांदेड सारख्या सिटीजमध्ये जे पण विद्यार्थी शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांना तू काय ॲडवाइस देशील? ॲडवाईस हेच राहील की तुम्ही तुमचं हे जे 2 वर्ष आहे 1 वर्ष आहे हे फार महत्त्वाचं आहे. अजून काही गोष्टींमध्ये वेळ न घालवता जर तुम्ही सध्या तुमच्या अभ्यासावर लक्ष दिला तर ते सगळ्यात इम्पॉर्टंट राहील. कारण परत कॉलेजमध्ये आल्यानंतर तुम्हाला जसं वाटलं तुमची लाईफ जगू शकता. हाच एक वेळ आहे की तुम्हाला स्वतःचं करिअर बिल्ड करणं आहे. नीटची तयारी करत असताना तुझ्या आयुष्यामधला सगळ्यात डाऊन फेज कुठला होता किंवा डिफिकल्ट फेज? डिफिकल्ट फेस माझा असाच होता की मी फ्रेश इयरमध्ये मला 580 मार्क्स होते. पण माझं नेमकं एका मार्काने किंवा काही सीटनी राहून गेलं. तर ते जे असते ना की आपलं स्ट्रे राऊंडपर्यंत मी तेव्हापर्यंत वाट पाहत होती की मला आता सीट लागेल, नंतर सीट लागेल, पण शेवटपर्यंत काहीच नाही झालं. आणि मग माझा असा फेज होता की मी आता परत प्रिपेअर करू की नाही. कारण ते मेंटली पूर्ण डिस्टर्ब झालं होतं ना की आता. आणि तेव्हा सप्टेंबर-ऑक्टोबरचा वेळ चालू होता जेव्हा की ऑलरेडी अभ्यास चालू करायला पाहिजे जर तुम्हाला 1 इयर ड्रॉप घ्यायचा आहे तर तो माझ्यासाठी सर्वात कठीण फेज होता की मेंटली स्वतःला प्रिपेअर करणं की नाही मला अजून 1 वर्ष आता अभ्यास करायचा या गोष्टीसाठी. ते कठीण होतं. पण एकदा आपण मनात असं धरलं की नाही आता तर करायचंच आहे मग ते होऊन जातं. फक्त ती मेंटल प्रिपरेशन जी आहे ती स्ट्रॉंग असली स्ट्रॉंग असलं पाहिजे. पाहिजे. ज्यावेळेस तू समजा 2 नीटचे पेपर दिलेले तुला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कॉन्फिडन्स होता का की लागेल म्हणून? आणि म्हणजे 1-2 मार्काने गेले म्हणजे ते थोडक्यात लागल्याशी बराबरच झालं ते. तर सेकंड अटेम्प्ट मध्ये ज्यावेळेस तू नीटचा पेपर द्यायला गेलतीस त्या दिवशीचा एक्सपिरियन्स कसा होता? पहिल्या अटेम्प्ट आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये सांगू तर खूप मोठा फरक होता. जेव्हा मी फ्रेश इयरमध्ये पेपर द्यायला गेली होती मला स्वतःवरच कॉन्फिडन्स नव्हता. असं होतं मला स्वतःलाही कुठेतरी माहिती होतं की माझी प्रिपरेशन झालेली नाही आहे बरोबर. फर्स्ट अटेम्प्टमध्ये? हो फर्स्ट अटेम्प्टमध्ये. पण असं आहे की मी असं ठरवलं होतं की नाही भीती नाही वाटू द्यायची. पण मनात असंही कुठेतरी होतं की पण काय फायदा माझं झालेलंच नाही आहे बरोबर असं. पण जेव्हा मी सेकंड म्हणजे ड्रॉप इयरमध्ये मला पूर्ण कॉन्फिडन्स होता की नाही मला जेवढा अभ्यास करायचा होता मी केलेला आहे. मी स्वतःला प्रिपेअर करून गेली होती की आता काही पण हो माझा नंबर तर लागणार आहे. असा फरक होता. रिझल्टच्या वेळेस माहिती पडून जातं ना ते आन्सरची. म्हणजे फर्स्ट डेलाच कळतं की हां ते क्लास पेपरवरनं आल्यानंतर आम्ही डिस्कस करतो हे ते तर तेव्हाच नेमकं माहीत पडून जाते की ही रेंज असू शकते मार्क्सची. तर मी स्वतःच आश्चर्यात होती की मला इतके मार्क्स कसे काय भेटू शकतात. कारण तेव्हा तो स्कोअर म्हणजे खूप मोठा स्कोअर होता. 676. हां 676 असं. तर त्या याच्यात मग कॉलेज तर लागून जाईन ते पण एकदम टॉप मोस्ट कॉलेज हे तर मला माहितीच होतं. तर सगळे खूप खुश होते, मी खुश होती, टीचर्स आमचे खूप खुश होते की नाही मुलांनी करून दाखवलं असं. तर तुझा आता सध्या मुंबईला या ठिकाणी नंबर लागलेला आहे. तर कशा पद्धतीने मुंबई सिटी वाटले तुला? हे कॉलेज कसं वाटलं? इथले फ्रेंड्स सर्कल वगैरे कशा पद्धतीने कॉलेज लाईफ चालू आहे सध्या? कॉलेज लाईफ तर चांगली चालू आहे. मुंबईचं म्हटलं तर मुंबई आपल्यातच खूप मोठी गोष्ट आहे, चांगलं आहे. इथलं तुम्हाला नवीन एक्सपोजर मिळते, इथे फिरण्यासाठी खूप काही आहे, असं शिकण्यासाठी पण खूप काही आहे. कॉलेजचं म्हटलं तर कॉलेज तर ग्रँड गव्हर्नमेंट वन ऑफ द बेस्ट कॉलेजेसच आहे. इथलं टीचिंग पण चांगलं आहे, फॅकल्टी चांगली आहे, त्यानंतर कॅम्पस चांगला आहे, इव्हेंट्स होतात. जे पण विद्यार्थी हा व्हिडिओ बघत आहेत अशा विद्यार्थ्यांना तू काय ॲडवाइस देशील? सध्या आता नीटला 4च महिने राहिले आहेत. तर माझं तुम्हाला हेच ॲडवाईस आहे की सध्या तुम्ही स्वतःवरती फोकस करा. तुमचे आता पेपर्स चालू होतील तर स्वतः प्रिपेअर करा.
आणि असं नका करू की हा तर माझ्यापेक्षा कमी अभ्यास करत आहे, मग याला मॉक टेस्टमध्ये का जास्त मार्क्स मिळत आहे, किंवा तुम्ही असं विचार करणार की माझी कोचिंग चांगली नाही आहे, मी छोट्या कोचिंगचं आहे किंवा असं नाही. तुम्हाला जितका तुम्ही 1-2 वर्षात आता अभ्यास केला आहे त्याच्यावर कॉन्फिडन्स ठेवा. तुमचे जे नोट्स आहेत, तुम्ही किती वेळ अभ्यास केला आहे ते लक्षात घ्या. आणि मेन आहे फॅमिली सपोर्ट. तुम्ही त्या लोकांमध्ये जास्त राहा जे तुम्हाला सपोर्ट करत आहे. असं नाही की अरे तू तर हे नाही केलं, तू तर हे पण नाही केलं, असं नाही. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, लातूर, नांदेड म्हणजे महाराष्ट्रातले जेवढे पण टॉपचे असे एज्युकेशन सिटीज आहेत, अशा सिटीजमधनं टॉप मेडिकल कॉलेजमध्ये जे पण विद्यार्थी जातात, अशा विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यूज, त्यांच्या पालकांच्या मुलाखती वगैरे माझ्या यूट्यूब चॅनलवर असतात. तर अशा पद्धतीचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट अंकिता तुला तुझ्या MBBS जर्नीसाठी. थँक्यू.